हा रघु ये आला का ये 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 जाऊ दे रघु जाम खुश आहे तुझ्यावर मी खरं खुश झालो तुझ्यासारखं काम करणार पोरच नाही भेटलं मला आजपर्यंत बस 10-15 वर्ष कोण पोरं कामं करते असा मुलगा नाही भेटला ए छोट्या छोटू ती बॅग आण रे पिशवी त्या टेबलवर ठेवलेली हे तुझे पैसे रघु वरतून तुला पैसे दिलेले तुझ्या कामाच्या याच्याबद्दल मोबदल्याच्या व्यतिरिक्त पैसे दिलेले तुला फार चांगलं काम केलं बरं नारू भाऊ येतो मग मी आता जावं लागेल मला अरे तू त्या सरपंचाकडे जाऊ राहिला ना मला नाही वाटत ते बेन आगाव तुझं लग्न थांबवलं म्हणून एवढे पैसे देऊ नाही पण तुला वाटतं का थांबवल म्हणजे पैसे त्याच्या तोंडावर फेकून लग्न थांबविल मी ओळखलं का मला ओळखलं थांब एक मिनिट दर रे लय गरम हो राहील दर छोटे आता ओळखलं का बोललो होतो तुला या स्टोरीची कथा पटकथा मिसली ना केला ना तुझा गेम हा केला का नाही बोल या टकलावर जरी केस नसले ना याच्या आतला मेंदू एकदम शार्प आहे एकदम छोट्या वरातीचा माल आहे ना गाडी दे बरं घे काय लरी नवीन ब्रँड आहे काय झालं नंगा नाचच करायचे तुम्ही आज नाही कपडे राहते तुमच्या अंगात आता वा वा धर अरे घे तुला गरज याची घे अरे घे रे घे तुला बोललो तू माझा नाद करू नको तिला मिळवण्यासाठीच तू एवढा धडपडत होता ना पिक्चर नाही हा कळलं का काय आता गळ्यात पडून रडती का त्याच्या हा चल निघ येऊ का मग रघुराव घेऊन टाका बर का घेऊन टाका येऊ का मग येऊ
हॅलो रघुदादा, कोमलचं लग्न झालंय, कुणालाच नाही कळू दिलं रे. सगळं गुपचूप केलंय. ही सगळी शाळा त्या टकल्या काकाची आहे, त्यानेच केलं हे सगळं. हॅलो रघुदादा, तू कुठे आहे? हॅलो दादा. अरे डॉक्टर, पण काही म्हण, त्या अण्णानं रगाच्या टाळूवरलं लोणी खाल्लं भाऊ. अरे मग अरे ते रगाचं लय ना ग्रेट प्रेम होतं तिच्यावर. अरे माहितच मला. ते साऱ्या गावाला माहित होतं, पण ते अण्णानं ती पोर पळून नाही आणली. अरे पैशावर गेम फिरला. अरे पैसा गेम फिरला. तू सरपंचाला माच किती आता ताट सरड्यावाने लग्नात हिंडत होता. हा मग हं दररोज काही काम असल्यावर कसा गेंडे ए चिमा, आज तर भावही देईन आपल्या लग्नामध्ये. आज काय भाव काय देतो? आपल्या जीवा उड्या मारते एवढ्या. मग खरं ती पक्षाची कोणतरी ती लाल वाटले का ती तीन पिसं? सांगा याला, सांगा कोणती प्याला ते जरा द्यायच्या. अरे तू थांब, तू थांब. दोन पेलोय, दोन प्याला ना अजून तीन. अरे अजून भेटेल रे तुला अन्नाची वरात आहे, आज येऊ नको. तीन पाहिजे. तू थांब, थोडं थांब. तू जाशील लुडकशील खाली, थांब थोडा. चालशील तू. ते याच रगाचं भाऊ स्वप्न आहे, ते अण्णाच्या बहिणी लाईन मारित वाटत आहे ना. त्याच्या का पाहावं लागत आहे थोडं. पाहावं लागत त्याचे म्हणजे हात पाय काढावं लागत ते एकदम. अण्णाची बहीण का काय स्वर्गातली अप्सरा काय? ऐक ना, आज आपल्या लग्नात एक पिसले आवडला. काय सांगू तुला, अजून 10 मिनिटं जर दिसती ना ती काढतोच. ती चायला कुठं गायब झाली कळलेच नाही. अरे मग ती कलवरी येऊन ये ना तिकडं नवरी संग. चला ना वरात तिला मग. अरे उठा ना. मी काय म्हणतो, तो आपला दग्या बी म्हणत राहतो अण्णाची बहीण माझ्यावर लाईन मारती. दग्याच्या कान हात मी उठणार. तू चाल, उठ. चला आपण चला. चला ना, अरे उठा रे, उठा तुम्ही. ए डॉक्टर, याला जपून ने बाबा, ये लय पेलय. नाही, नाही, हाय, हाय, हाय. मग मी येतो लगेच. चालू कर. अरे हा रगा आहे, रगा. हाणार याला. हाणार याला. सवडे दादा कुठे असेल ग? गोपू तर म्हणला इथेच आहे. दिसत तर नाही रे. अगं तू दादा सवडीच कुठे कुठे हे सवडे, हा बघ दादा इथे बसलाय. दादा, काय झालं रे? तू इथे बसलायस? आम्ही तुझी कधीपासून वाट बघतोय आणि तू इथे बसलाय. चल दादा, आता जे झालं ते झालं. आम्ही तुला दुसरीकडे शोधत होतो, पण गोपू म्हणला तू इथे आहे, मग आम्ही इकडे आलो. जातो मी, मला नाही यायचं. दादा, काय झालं? चल ना. तावडे तुम्ही घरी जा, मी 10 रुपये आलो. चल ना दादा. दादा चल ना. सांगितलं ना तुम्हाला घरी जा म्हणून. चालली का? चल ना दादा. दादा 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 तू जर असा वागशील तर कसं होईल रे दादा? चलणार दादा, तू चल ना. चल रे. नको रडू ग, तुझा भाऊ अजून जिवंत आहे. चल दादा, चल. चला चला इकडे चला. शांत हो दादा, जाऊ दे दादा. शांत हो. आहे? दादा कुठे आहे तू? दादा आहे तुझा रघु चुकला. आहे अरे नाही रे तुझा रघु चुकला. दारू पिलो मी आज आहे. अरे एवढं मनाला नको लावू रे. तुझा रघु आज दारू पिला आहे. काय केलं मी तुझ्यासाठी सांग? काय केलं मी तुमच्यासाठी आहे? माझ्या समोर माझ्या बापाने जीव दिला.
काहीच नाही करू शकलो आहे मी तुमच्यासाठी. अरे मनाला नको लावू रे बाळा, मनाला नको. अरे नको रे. लई त्रास होतो रे मला. अभ्यास लागला का नाही? याच्या हातात दगड पडतं ना. मला लई त्रास होतो आहे. संपलं आहे सगळं संपलं. अरे नको रे. दादा जरा शांत हो. लई त्रास होतो. लई त्रास होतो. काहीच नाही केलं मी तुम्हाला. काहीच नाही केलं. शांत हो दादा. शांत हो रे. शांत हो दादा. शांत हो. शांत हो दादा. दादा काम कर ना, मी जाऊ का दूध घालायला? नाही नको, जातो मी. मला असं वाटलं तुला जर मी कोमल उठला असा जर आवाज दिला ना तर तुझी झोप मोड होईल, म्हणून मी थोडी वेगळी पद्धत वापरली. कशी होती? बंद कर नाटक. चहा काय तुझा बाप दिल का मला? उठ लवकर चहा आणून दे. साजरा मुखडा चंद्रावानी फुलला गे राजमदन. थांबा ना, किती वेळची हॉर्न देऊ राहिलो. थांबा जरा, थांबा.
काय बागायतदार काल लय जोडलं कुत्र्याच्या ऐवणी आमच्या पोरांना. हा मग नाही ठीक आहे ते, कारण तसे पण ते खाऊन खाऊन जर्शी बैलच झाले होते. पण मग आपलं आपण सांभाळा स्वतःला. कारण मी पण समजू शकतो या धक्क्यातून सावरणं जरा अवघड आहे. हां पण मला लय भारी वाटलं. कशी ठासली मी तुझी. तुझं तोंड ना कसं दिसू राहिलं माहिती आहे का, गाढवाच्या टिंब टिंब सारखं. बोललो असतो पण जाऊ दे. हॅलो हा पप्पा, हा आले का ते. हा ठीक आहे येतो मी. हां हां किती विश्वास होता माझ्यात तुमच्यावर. हां ठीक आहे. हां तुम्ही जेव्हा शेवटचं घरी येऊन मला बोलून गेलात की मी तुझं लग्न नाही होत येणार त्याच्याबरोबर, मला खूप आनंद झाला होता. पण जाऊ द्या ना, तुम्हीच म्हटलं होतात ना काही गोष्टी आपण आपल्याच हाताने आपल्या नशिबात ओढून घेतो. तसंच झालंय माझं. मी स्वप्न बघायला लागले होते आणि स्वप्न बघता बघता, प्रकाशाची वाट बघता बघता माझ्या आयुष्यात अंधार कधी आला ना तेच मला कळलं नाही. हा येतो. हां करा बरं. हां ठीक आहे ठीक झालं का तुमचं. हां झालंय ना आता आपलं. आणि मग हा डोक्यातून गेलं नाही का अजून, काढून टाक नाहीतर मी गेलेला डोक्यात. कळलं का. हां येऊ का मग शेट. हां चल, ती कालची उरेल असेल तेवढी घेऊन टाक मग. हां बस. हॅलो हा सविता बोल ना. मी कशी असेल, रघु कसे आहेत. अय तू कोणाला विचारून बाहेर गेली होती. हां हां कोणाचं फोन दाखव.
राग्या 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 राग्यासोबत गेलं ना राग्यासोबत वहिनी हे घे लाव तिथे गार पडेल. नाही नको, आता त्याचा काय उपयोग, नको आहे. वहिनी अगं लाव ना. थांब नाही तर मीच लावते. नको अगं, त्याचा काय उपयोग आता. वहिनी अगं लाव ना. अगं शरीराला झालेल्या जखमेची आग त्याने थंड होईल ग, पण माझ्या मनात पेटलेली आग कशी थंड करू सांग ना. मला ना आता याची सवय करून घ्यावी लागेल, आणि अजून किती दिवस सहन करावं लागेल ना काय माहिती. आता त्याच्या सवयीला काय करावं काहीच कळेना. तो कधीच नाही सुधारणार. दुसऱ्यांच्या भावना त्याला समजताच येणार नाही. बघ ना किती मारलंय त्याने तुला. दिवसेंदिवस राक्षसासारखाच वागतोय तो तुझ्यासोबत. आमचं कोणाचंच नाही ऐकत. मोनाली, मी ना कुणाला तरी म्हटले होते आपण ना वेळेनुसार बदलायला हवं, पण तो जर नाही बदलला ना तर त्याची प्रगती थांबते. खरं तर मी चुकीचे होते ग, मीच नाही बदलले. माझी वेळ मात्र बदललीये. माझे स्वप्न हे स्वप्नच राहून गेले, आणि जीवनाच्या प्रवाहात मी त्यासारखे कधी विरघळून गेलेत ना तेच मला कळलं नाही. बाहेर जायचं होतं. बदल हा चाली तोंड घेऊन माझ्या समोर कशाला. मैत्रिणीकडं. माझं सावळायला ना बरोबर ना. हं माझा नवरा लय धतुरा आहे, माझी सासू लय बेकार आहे, माझा सासरा लय बेवडा आहे, हेच सांगायचं तुला. हं बरोबर ना. बाईची जात म्हणजे अवघड दुखणं. असं दुखणं का ज्याला कोणतंही औषध नाही. हलका मेंदू बरोबर ना. इथं बस याचं चावळ, तिथं बस त्याचं दळ, हेच येतं तुम्हाला. सासू सुनाय भांडणं लाव, जावा जावायत लाव, भावा भावायत लाव, एवढंच येतं तुम्हाला. बरोबर ना. तसं नाही हो. मग मला चावलायचं, जाऊन बसायचं आणि चावलायचं तिथं. चावळायचे विषय लय गंभीर तुमचे. बाई काय सून करून आली ती ना, ढवळं कातड. पाहायला गेलं तिच्या सुनाला फिटच येतं, लय तुझ्या सुनाला नाव ठेवत होती. तिचं तिच्या जावाचं काय पटत नाही. कवर एकत्र राहत नाही, घ्यावा ना बाजूला. मी असते तर घेतलं असतं बाजूला. हिचं तिच्या नवऱ्याचं पटत नाही, ती तिच्या नवऱ्या संशय घेती. त्याचं बाहेर काहीतरी लफडं येईल. मला तर तो तसाच वाटतो. माणसाने तिथं जावं तर बाटा बाटा पाहतो माणसाच्या तोंडाकडं. हेच चावळायचं भंगार विषय तुमची. बरोबर ना. बोल. कशी बाईची जात मग अशीच असते ना. आणि तुम्ही पुरुष, तुमच्या पुरुषांचं काय आहे का बायकांना स्वातंत्र्य. बायकांचं नुसतं खेळणं करून ठेवलंय तुम्ही. हे करू नको ते करू नको, फक्त चार भिंतीच्या आतमध्ये राहा. असं लयच पुरुष जातीचा राग दिसतोय तुला. हा तो राग्या कोण आहे. त्याचं काय आलं इथं. पुरुष नाही का तू. कोण आहे तो राग्या. हे देणारे हे का तू. हा लय त्याच्या संग गुलगुल बाता करायची. सांग ना.
लई तोंड चालू नको ना, जी भासडून हातात दे. हॅलो हॅलो, कोणाचा नंबर आहे हा? मी कोमल बोलते. अगं बाई, तुला लागलं का? मी गोपूला लावत होते. काय हो, बोला ना. अगं काय नाही ग, ही सविता आहे ना तापाने फनफनली आहे. तिला दवाखान्यात न्यायचंय आणि घरी कोणीच नाही आहे ग. हे दोघं जण वरच्या मळ्यातनं मका काढायला जायले आणि सविताला दवाखान्यात न्यायचं आहे ग. अगं गोपूचा नंबर समजत नाही ना, मग ठेवू का ग? या गोपूचा नंबर कोणता आहे काय माहिती बाई. घे झोपून आता. चल दे ग बाई पांघरून तिला. घे झोप. काळजी घे आता. तू बी जाय, नीट जाय हा जपून. बरं झालं ग तू आलीच. अहो काही नाही, तुमचा फोन आला मग मी रिकामीच होते तर मग मी येऊन गेले. बघ ना अजून दोघांचा पत्ता नाही. बरं झालं तू आली, दवाखान्यात घेऊन गेली. हां बरं, काही वाटलं तर करा फोन मला. बरं जपून जाय हा पोरी. हो, सविताची काळजी घ्या. हा नीट जाय का. कुठे गेली तू बकळायला? काकांकडे. असं मी तर तिथंच होतो, तू काय दिसली नाही मला. हा कुठे बोलती? कुठं कुठं बोलती? कुठे बोलती तू? कुठे गेली होती? राजाला भेटायला गेली होती ना? तुला सांगितलं तुला कुठे गेली होती तू? बोलशील? बोल 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 बोल. राजाला भेटायला गेली होती. आवाज बंद कर आवाज. राजाचं भूल गेलं नाही का अजून? राजाचं भूल गेलं नाही का? जर पुन्हा गेले ना त्याच्याकडं बघून घेईल पुन्हा. बहिणी जेवून घे ना. मला भूक नाहीये. थोडंसं जेव ना. नाही नको. खूप मारलंय ना त्याने. तो असाच आहे, तो नाही सुधारणार. आता हेच आपलं नशीब समजून आपल्याला सहन करावं लागेल. हो ना. मुलींना आपल्या आयुष्यातले महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी सुद्धा हक्क नाहीये का ग? आता बघ ना, माझं लग्न कुणाशी व्हावं हे माझे घरचे ठरवणार. म्हणजे माझं नशीब माझे घरचे लिहिणार. किती दिवस सहन करायचं हे सगळं? आपण स्त्रियांची जात ना
आपल्याला हे सहन करावंच लागणार. शेवटी आपली जागा ही 4 भिंतींच्या आतच ना. आता माझंच बघ ना, मला अजून शिकायचं होतं पण नाही म्हणाले, आणि ज्यांची शिकायची काहीच इच्छा नसतानाही त्यांना बळच पाठवत होते. आणि मला बोलतात शिकून काय करणार, शेवटी लग्न करून नवऱ्याच्याच घरी जाणार ना. आणि आता शोधू राहिले स्थळ. काय करू राहिली तू? ए देवा, काय करणं आहे आता? तू डायरेक्ट हा निर्णय घेतला ना माझ्यामुळंच ना. एवढं वाईट आहे ना मी? दे ती बाटली इकडे. मार मार मला, मार 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 मार. माझ्यामुळंच ना. तू कशाला मरती? मी मरतो ना. मी मारलं ना तुला, मी त्रास दिला ना. तू नको मरू, मी सांगतो स्वतःला. मरू दे. कुठे जाईल? कोणीच नाही घरात. कुठं चालली? कुठं जायची गरज नाही तुला. तुला काय वाटलं त्या बाटलीत विष आहे? बोल ना. एवढं लवकर नाही मारणार मी, तुला पण नाही मरून देणार. अजून तर लई त्रास द्यायचा आहे. माझ्या कानात मारली होती तू. कशाला ढोंग करू राहिली? आतून तर लई खुश होत असत. बरं झालं हात टाकल्या पुचकर आणि मी मोकळी करा घेतो निंडायला. तुला काय वाटलं विश्व होतं याच्यात? सगळ्या मेडिकलवाल्याला धमके देऊन ठेवले मी. फवारणीच्या औषधाच्या कपाटाला कुलूप लावेल. मरणार नाही मी. काय लई उळू राहिली? मी नाही मरणार. मी मेलो नाही म्हणून इळू राहिली तू. मर मर मर. घे घे. छोटे ती फ्रीज मध्ये बाटले घेतलं नाही तो? नाही. पप्पूची बर का? वाहन ती कोणती पाहिली? काही चालली नाही मला. तू कशाला ती रम घेतो रे? तू देशी प्यायची दिली सोडून रम पिऊ राहिला. रद्दाडला तू कोरी देशी मारतो, काहीच होत नाही त्याला. रम घेऊन राहिला काय झक मारायला घेतो? ए बाईला हार लागला का? ए नीट दाबा नीट दाबा. पाहिजे ना बाटल्या? मग तुला कोणती देऊ? अण्णा मला चढ असेल. देशी घे तू. याला देशी त्याला देशी. मी काय होतं तमाशा येणार होतं गावात, काय झालं? झाड आलं पाहिजे. मी कसे मी राखू तुमची. टाकून आला काय ना? नाही ना अण्णा, तमाशा आलाय शेजारच्या गावात. खरंच? हा, तो नाही का आम्रपाली पुणे करतात तंबूचा तमाशा. हाय मग अण्णा जावं लागेल. मग जायचंच म्हणी. बाटल्या का मी काढून घे आपल्याला. ओतून पाणी ओतून दे. खाणार नाही पप्पा. पप्पा बाहेरूनच घेऊन या त्या. जायचं ना? जाऊ मग अण्णा जाऊ, पण या बैलाला सांभाळून ठेवा. मागच्या वेळेस परत त्या पुरीचा हात जाऊन धरी मग मार खावा लागला मागच्या वेळेस. तू टोले खाली कशाला बाई? मला मिटवावं लागलं ते शेवटी. हा, त्याला दाबून ठेवा. हा झाडा पिऊन आला. खरं बोलते ना बाय? ती आहे माझी भूती आहे. मी खरंच बोलतो काहींच. अण्णा त्या झाडेच ना काय बरं का? मामा आली. करे एवढा अंधार कोंधाराचं का आला इकडं? काय काय मी पैसे पाहिजे होते. कशाला?
थोडी देणदारी होती. काय पैसा पैसा करीत राहतो रे तू? हा, एक काम कर, पैसे पाहिजे ना तुला, पैसे माग माझ्याकडं. पण कसे? एक नौकर मालकाकडे कसे मागतो तसे पैसे मागायचे. ठीक आहे, जमल का तुला? नाही, एक काम कर, करून दाखव रे. अण्णा छोट्याला करून दाखवला ना आधी. जाय कर, मालकाकडे पैसे मागायचे, मामाला करून दाखव. जाय. हा, इथे हा. अण्णा पैसे पाहिजे होते. कशाला? बायकोला सोनं करते, रात्री मारतील नाही मारलं, जेवण पण नाही दिलं मला. असं? हा, द्या ना पैसे, द्या ना थोडेफार, द्या ना पैसे थोडेफार. बायकोला सोनं करायचं? आईचं भंगार, कायला बायकोचं नाव काढलं रे? चुकीचा विषय काढला, निवडला तू. तुझं तोंड पाहून तुला कोणी पोरगी देईल का? ऑइलच्या कपड्याला इस्त्री केल्यासारखं तुझं तोंड. धर 10 रुपये. एवढंच अजून द्या. तू चुकीचा विषय निवडला. तू करून दाखव, बघून घ्यायचा कसे करते ते पोरं. पोरं लय हुशार आहे. मामा बघा अण्णा, अहो 2-3 दिवस झाले लय मुळे दुख राहिले. मला जरा औषध पाण्याला पैसे लागत होते. तुला मूळ व्याधी? हा ना अण्णा, आता काय सांगायचं, जळती त्यालाच कळती. अरे रे रे रे, लय अवघड दुखणं. लय अवघड अण्णा, सांगता येत नाही, बोलता येत नाही. नाही. तुझं दुःख मीच जाणू शकतो. अण्णा लय उपकार होतील त्या बाबा. कितीला आहे ते औषध? ते 50 रुपयाला ना अण्णा. तुझा विषयच आवडला मला. घे 100 घे, जा. विषय सुटाला अण्णा. ठीक आहे, हे काम कर, जमल का? नाही, तू करून दाखव, चांगलं कर. हा, अण्णा पैसे पाहिजे होते. कशाला? शेजारच्या गावात तमाशा तिकीट घ्यायचं होतं. तमाशा येईल? कोणाचं आहे? अमरापालिकेने करते ना तंबूचं. हा, किती तिकीट? ते 60 रुपये. 60. तुझा विषय आवडला मला. कुठे गेला? असे विषय पाहिजे, कळत काही? 100 बायकोला सोनं करायचं. आता जमल का? नाही, तू कर रे, चल ये इथे, मस्त करून दाखव मग आम्हाला. हां, बस काय कर, घे मस्त बोला. हां, बोल. बोल ना. अरे बोल ना अण्णा, मोकळी काढ. बोल ना रे राजा. काय झालं तुला? बोल. पूर्वीचे विषय पाय कशी पॉपटो आणि मिठू मिठू बोलत होते. आता परत आत खेळ बसली. अरे बोल, काय झालं? अरे बोल ना. काय दात खिळ बसली का? बोल बोल. तोंडावर हात मारली काय? काय नाही. अरे बोल ना बाबा. बसलंय ते. काय झालं याला? कोणी काय बोललं तुला? जमत नाही का? यार राजा बोल. काय करावं? बोल ना. बाबा बोल. बोल ना. पुरींची विषय काढले, बाचा बाचा बोलतो. उठ उठ तू उठ. लय पॉपटो आणि चालत तू चुरू 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 चुरू. चल करून दाखव मामा. हे तर बस, यांनी केलं ना तसं करून दाखवायचं. बोला आता. अण्णा पैसे द्या. मजा नाही आली. चांगलं कर, चांगलं करू शकतो तू. अण्णा पैसे द्या ना. अरे तू मालकाकडे नोकर कसा पैसे मागतो तसा. मालक द्या ना पैसे, पैसे द्या मालक. हा, असं कर. अण्णा पैसे द्या ना. काय लागत? पैसे लागत.
हं? पैसा पैसा पैसा. उठ 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 उठ. निघ. पैसा पैसा पैसा. चालायचं बघा सर रामबा उर्वशी सारखा. आयला साडी घालून नाचवायला पाहिजे हा. आली तुमका तर. गाडी घ्या ना, मोठी गाडी. भाजी घ्या भाजी. 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 ए पोरी, अगं भाजी काय भाव दिली ते तर सांग. अगं बोल बोल ना काहीतरी, तुला माझ्याशी बोलायचं नाहीये का? निघ रे. अगं मी काय विलन आहे का? माझ्यामध्ये पण एक रोमॅन्टिक हिरो लपलाय बर का. तू जा इथून ना, नको डोकं खाऊसा. अगं जातो, पण भाजी काय भाव आहे ते तर सांग. बाजूला बाई, जाऊ दे मला. भाजी लईच कवळी घातली यासारखीच. माकड तोंड्या, शेवटचं सांगते, जाऊ दे इथून. हो जातो, पण मला तुझ्या हातची कवळी भाजी खायची खूप इच्छा आहे बर का. बावळट कुठला. अण्णा, ए अण्णा, तू बाटली देणार मला? बाटलीत काय झालं? काय बाटली बाटली करीत राहतो तू काय? किती दारू पितो तू? अरे मग तू कबूल कबूल काय करतो? माझ्यापेक्षा जास्त दारू घ्यायला लागलं. एक काम कर, फ्रीज मध्ये ठेवली पप्पाची. निम्मे घेतो, निम्मे राहू दे. लय डोकं दुखायला आज थोड्या वेळाने घेतो मी. अजून म्हणजे काय हावराटासारखी घेशील सगळी, मला राहू दे नेहमी. अण्णा, मी बहिणीला बाजारात घेऊन जाऊ. काय काय होतं दोघींच? असू दे ना. जाऊ दे. नाही चल. लवकर या. काही बोलायचंय का तुम्हाला? अरे बोला. नाही का मग निघायचं? कसं आहे ना रघु, कोमलने मला सगळं सांगितलंय. तू जेव्हा तिला पहिल्यांदा तिने तुला विचारलं होतं ना, तेव्हाच तिला हो बोलला असता ना, तर आज हे असे दिवस नसते आले तुमच्यावर. बोलावंसं खूप वाटतं रे, पण कुठून सुरुवात करावी, कुठे संपवावं, काही सुचेनाचं झालंय. आता तू बोलशील तो माझा भाऊ आणि मी असं कसं बोलते, पण काय करणार, तू तसाच आहे, तो नाही सुधारणार. हाताला काय झालं? काही नाही. चटका दिला ना? मोनालीने सगळं सांगितलंय मला. आता काय करायचं तूच सांग ना. तो रोजच तुला त्रास देणार आणि तू गपचीत सहन करीत राहायचं. टांगड्या तोडून टाकतो त्याच्यावाल्या, म्हणजे बसल घरात. नाही सोडणार त्याला आज, याची शिक्षा त्याला आजच भोगावी लागणार. काय करणार? मारणार? हो मारा. तुम्ही त्याला मारा, ते तुम्हाला मारतील आणि बस जेलमध्ये सडत. याचा त्रास कोणाला होणार? घरच्यांना. मग आता काय करायचं? जे करायचे ते कायद्याने करा. मला पण खूप वाटतं कोमलला अन्नापासून सुटका मिळावी. यावर आपण काहीतरी एक होऊन मार्ग काढूया. पण असं होईल का? का नाही होणार? तू साथ दिला तर नक्की होईल. मग देशील ना साथ? देणार ना. तू देशील? हो.
काय करशील तू काला सगळे सगळे मांजरेवन आडवा आला आंघोळी केल्या तुम्ही आंघोळी केल्या काय करशील तू काय करशील तुम्हाला चांगलं तोडून हातात साल्या मारल्यासारखं केला पुन्हा आता हा बोल ना आली मी कॉलेजमध्ये अच्छा हो ग ए बाखरू जरा थांब लयच उडून राहिली मूर्खा जरा तोंड सांभाळून बोल नाहीतर नाहीतर काय करशील तुला माहित नाहीये मी कोण आहे कोण आहे तू आयटम आहे माल आहे तू काय बोलला जरा हळून घे नाजूक हाते तू ए माकडा तोंड पाय आरसात काय तोंड्या तुला माहित नव्हती कोण आहे घ्यायला बाहेर थांबा रे अण्णा नाही अण्णा नको अण्णा नाही माहित नव्हतं अण्णा नको अण्णा माहित नव्हतं मला माहित नव्हतं कोण आहे ती अण्णा खरंच माहित नव्हतं मला माझी बहीण कळलं का अण्णा नको भाऊ आहे माझा भाऊ आहे तुझा उडून घेऊ का त्याला बोल माहित नव्हतं मला अण्णा नको लावू काढी नको अरे रे 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 येतं फुलकलं पुन्हा जर तिच्याकडे वाकड्या नजराने पाहिलं ना नाही आता नाही मला वांगड्या करून सुया टोचील चला रे
कुठे आहे रेखा कुठे आहे? काय झालंय? अहो तुमच्याच तोंडावर उशी होती. मला मारायला निघाली. अहो मी काही केलं नाही, ही उशीच होती तुमच्या अगोदर तोंडावर. आई, मी मामाच्या घरी जाऊन येतोय. त्यांच्या लय फोन चालू आहे मला. तिने कोणाच तरी गाय पाहायला वाटतं, चांगली गाय असं बोलत होते ती मला. मी येतो, गाई धुवायच्या वक्तापर्यंत येतो मी. अरे तू बी चाललाय, तो बी काही काम करायला चाललाय. ही सवी पण कुठे गेली? घरी कुणीच नाही रे. कुठे गेली ती? त्या मनीच्या घरी गेली. बोलव तिला लवकर. तू येस लवकर ये बर का. आणि गाई नीट बांधलाय ना तू? हो गाई नीट बांधलेले, काही काळजी करू. ये सकाळ आणि लवकर. कुठे गेली पोरगी काय माहिती. रातच्या ना एवढा वेळ झाला अजून येई ना बाई. सवे, अगं ए सवे, अजून काय आहे ना ही पोरगी. सवे, एवढी रात झाली अजून का बाई आहे ना ही पोरगी घरला. हा अगे सवे, अगं कुठं गेली? ए सवे, मने, अगे मने, मने, काय ग सवी आली तुझ्याकडे? अगं बाई तू सांगून गेली, काहीच नाही बोलली. देवा कुठे गेली पोरगी? कुठे शोधाव या पोरीला आता? गोरख, ए दादा गोरख. काय आहे? सवी येईल का इकडे? नाही भाऊ काय? अरे कवाकडे गेली सवी. मनीकडे जाते म्हटली अजून येईल नाही ना. कवाची वाट पाहून राहिली तिची. चला बरं आपण शेजारी पाहू. हा चल ना भाऊ चल. चल बरं पाहू बरं सवी कुठे गेली. चला. कुठे गेली सवी बाई? काही सांगून नाही गेली. पत्ता नाही या पोरीचा. आता एकलीच आहे मी, काय करू आता? अरे पाय ना तिकडे बोलव. ए कमाका, अरे थोडा धीर धर, लगेच नको रडू. थांब, मी पाटलाला कळवलंय मी, बघू आपण. अरे शोधणार रे बाबा, कुठे गेली पाय ना ती पोर. हो बघू, शोधू आपण. इकडे इकडे ते आसपासच्या एरी पाहून या बरं. आणि तिला सांगू नका माता या बरं जाऊ. ए अक्का, बॅटरी पाहू बरं. मी त्या गोपूच्या घरून पाहून येतो. जाय बेटा पाहून ये. हो, रडू नको तू. चल. ए ताई
ताई काय झालंय ताई माझ्या ताईला काय झालं ताई उठलं ग ताई काय झालं ग माझ्या ताईला माझ्या ताईला काय झालंय ताई ग उठलं ताई ग काय झालं ग माझी ताई काय झालं ताई ग माझ्या ताईला काय झालं ताई ग ताई उठलं ग घ्या बघ ताईला काय झालं घ्या बघ बोल ना काहीतरी ताई उठ ना काय झालं तुला कोणी केलं काय माहिती मला माहिती रघु रघु मला तर वाटतं त्या सरपंचाच्या छोट्याच काम असलं पाहिजे तो टपरी म्हणत होता मी इथं कामच करतो बाब्या बोला ना अण्णा काय म्हणता मला काही हक्क नाही रे एवढं सुंदर असण्याचा म्हणजे बस का एवढे भारी दिसते सनी लिओन आणि तुमचे गाले एवढं काय टेन्शन घ्या पुरीपेक्षा भारी गाले ना राव हा का मग अजून चिकणे करू का कर ना बसा ना मग लगेच बसा लगेच मग वा मस्त कर भारी एकदम त्याला काय कॉल हे कर थोडं चांगलं चिकन अरे एवढं भारी दिसता ना अण्णा तुम्ही सनी लिओन पेक्षा भारी दिसते ना कर मला चांगलं कर मला एकच नंबर ना अण्णा तुम्ही थांबा सगळं बरं मारलंय तुम्हाला मारायला येऊ राहिला ओ अण्णा चालो आज राखेल पाऊस लई अडण करून राहिला आज ये रे पांड्या गोट्या गांजा बाजला का यांना 2-4 चिलमी पाजले अण्णा घाबरूच नका
सोडा